मंत्रशक्ती हं, म्हणजे एक अशी संकल्पना जी आपल्याला नेहमीच काय म्हणू आकर्षित करते. बरोबर. एक अशी शक्ती जी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते असं मानलं जातं. आणि भारतीय परंपरेत तर मंत्रांना खूपच जास्त महत्त्व आहे. हो, अगदी. तर आज आपण अशाच एका महामंत्रावर चर्चा करणार आहोत, ज्याला 4 वेदांची जननी असंही म्हणतात. गायत्री मंत्र. अगदी बरोबर. आणि या चर्चेसाठी आपल्याकडे खूप चांगला संदर्भ आहे. प्राध्यापक सुभाष जगताप यांचा गायत्री मंत्र एक वरदान हा लेख. अच्छा. आणि यात त्यांनी काही म्हणजे खरंच अविश्वसनीय वाटतील असे अनुभव, मंत्राचं स्वरूप काय आहे आणि तो जपण्याची पद्धत काय, या सगळ्यावर खूप छान प्रकाश टाकलाय. म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय हेच आहे की या लेखाच्या आधारे आपण गायत्री मंत्रामागचं तत्वज्ञान समजून घेऊ आणि त्याचा व्यावहारिक उपयोग काय असू शकतो हेही पाहू. म्हणजे लेखात जे दावे केलेत त्यामागची धारणा काय आहे आणि आजच्या काळात त्याचं काय महत्त्व असू शकतं याचा आपण सखोल विचार करणार आहोत. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. लेखाची सुरुवातच काही अशा अनुभवांपासून होते जे आपल्याला खरंच विचार करायला लावतात. हो. पहिला अनुभव तर स्वामी परमहंस योगानंद यांचा आहे. त्यांच्या योगी कथामृत या प्रसिद्ध आत्मचरित्रातला. बरोबर. अगदी त्यांच्या आत्मचरित्रातला. मंत्रांमध्ये खरंच काही शक्ती असते का यावर हे अनुभव एक वेगळाच दृष्टिकोन देतात. हो. आणि ही कथा तर खूपच विलक्षण आहे. म्हणजे एका स्त्रीची गोष्ट आहे, हं, जिला लहानपणापासूनच खूप म्हणजे खूप खाण्याची सवय होती. अच्छा. लग्नानंतर सासरी तिचा हा खादाडपणा सगळ्यांसाठीच एक त्रासाचा विषय बनला. सासू तर सतत टोमणे मारायची. आणि मग एक दिवस हो, एक दिवस सासू इतक्या रागाने तिला म्हणाली, की खा, खा, खाऊन टाक एकदाची, नवऱ्याला, मला आणि या घरालाही. अरे रे, ते शब्द तिच्या इतके जिव्हारी लागले, की तिने आत्महत्याचा निर्णय घेतला. अगदी ती तडक घरातून बाहेर पडली आणि जवळच्या नदीवर पोहोचली. पण तिथेच तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. हो, नदीला पूर आलेला होता आणि ती उडी मारणारच तेवढ्यात एक साधू तिथे आले. अच्छा. त्यांनी तिची सगळी कहाणी शांतपणे ऐकून घेतली आणि मग तिला एक मंत्र दिला. ते म्हणाले, या मंत्राचा श्रद्धेने जप कर. तुला पुन्हा कधीच भूक लागणार नाही. थांबा, म्हणजे एक प्रकारे त्यांनी तिला एक चॅलेंजच दिलं. बरोबर. ते पुढे म्हणाले, आणि जर भूक लागलीच तर मग खुशाल आत्महत्या कर. आणि पुढे काय झालं? पुढे जे झालं ते खरंच आश्चर्यकारक होतं. त्या मंत्राच्या प्रभावाने तिला दुसऱ्या दिवसापासून भूक लागणंच बंद झालं. काय सांगताय? हो, लेखात लिहिलंय की ती पुढे अनेक वर्ष जगली, पण तिने आयुष्यात अन्नाचा एक कणही खाल्ला नाही. फक्त. फक्त चहा प्यायची. पण तिचा उत्साह आणि ऊर्जा जरासुद्धा कमी झाली नव्हती. उलट ती लोकांना आग्रहाने जेवू खाऊ घालत असे. पुढे त्या योगिनी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. एक मिनिट. म्हणजे अन्नाशिवाय फक्त चहावर इतकी वर्ष, हे आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे जवळपास अशक्य वाटतं. बरोबर. यावर लेखात काही स्पष्टीकरण आहे का, की हे केवळ श्रद्धेच्या बळावर घडलं? लेख याला पूर्णपणे मंत्रशक्ती आणि श्रद्धेचं फळ मानतो, पण तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तोही महत्वाचा आहे. हं. मानसशास्त्रात ज्याला आपण सायकोसोमॅटिक इफेक्ट म्हणतो, हो, जिथे मनाचा शरीरावर इतका तीव्र परिणाम होतो की शारीरिक क्रियाच बदलतात. अगदी तसा काहीसा हा प्रकार असू शकतो का, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण योगानंद यांनी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य म्हणून त्यांच्या आत्मचरित्रात फोटोसकट मांडलं आहे. खरंय. म्हणजे ते याला एक अनुभव म्हणून सादर करतायत, वैज्ञानिक विश्लेषण म्हणून नाही. बरोबर. दुसरा अनुभव तर अगदी आधुनिक काळातला आहे, कलकत्त्याचे शंकरलाल मुदंडा यांचा. ही गोष्ट तर विज्ञानाला थेट आव्हान देणारी वाटते. हो, ही घटना तर आणखीनच चक्रावून टाकणारी आहे. साधारण 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हां. मुदंडा यांनी सूर्यावर त्राटक साधना केली होती आणि त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे पडदे म्हणजे रेटिना पूर्णपणे जळून गेले. अरे बापरे. त्यांनी खूप उपचार केले, पण कलकत्त्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर आय.एस. रॉय यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की या पृथ्वीवर तुझे डोळे कोणीही बरे करू शकत नाही. म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या त्यांना कायमचं अंधत्व आलं होतं, केस क्लोज्ड होती. अगदी 35 वर्ष ते अंधारातच जगले. मग त्यांना कुठून तरी सत्संगातून आसाराम बापूंची माहिती मिळाली आणि त्यांच्याकडून एक मंत्र मिळाला. अच्छा. त्यांनी त्या मंत्राचा जप सुरू केला आणि अवघ्या 5-6 महिन्यात त्यांना पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. हे तर अविश्वसनीय आहे. पण लेखातली खरी गंमत पुढे आहे ना, जेव्हा ते डॉक्टरांकडे परत जाऊ गेले. हो, तोच तर या कथेतला क्लायमॅक्स आहे.
जेव्हा ते पुन्हा तपासणीसाठी डॉक्टर रॉय यांच्याकडे गेले तेव्हा डॉक्टरांच्या अद्याहुतूनिक मशीन्सनी तपासणी करून निकाल दिला की त्यांचे डोळे अजूनही पूर्णपणे निकामीच आहेत. म्हणजे मशीन्सच्या मते ते आंधळे होते. हो. त्यावर मुदंडा हसून म्हणाले, "डॉक्टर साहेब, आपल्या मशीन्सनी तर मला आंधळं ठरवलंय, पण मी तर तुम्हाला, तुमच्या मशीन्सना आणि तुमच्या हॉस्पिटलला अगदी स्पष्ट पाहू शकतो." ही कथा ऐकून माझ्या मनात येते की याला आपण ब्रेन प्लास्टिसिटीच्या नजरेतून पाहू शकतो का? म्हणजे डोळे निकामी असले तरी मंत्राच्या जपानी जी एक तीव्र मानसिक एकाग्रता निर्माण झाली असेल, त्यामुळे त्यांच्या मेंदूने पाहण्याचा किंवा दृश्याची जाणीव निर्माण करण्याचा काही वेगळा मार्ग शोधून काढला असेल का? खूपच इंटरेस्टिंग अँगल आहे हा. लेख याला केवळ एक चमत्कार म्हणतो की यावर काही वेगळं भाष्य करतो? नाही, लेख याला सरळ सरळ विज्ञानापलीकडची एक गोष्ट आणि मंत्रशक्तीचा थेट पुरावा मानतो. पण तुम्ही मांडलेला दृष्टिकोनही खूप मनोरंजक आहे की कदाचित शक्ती ही शब्दांमध्ये नसून त्या शब्दांनी मनात निर्माण केलेल्या बदलांमध्ये आहे. अर्थात लेखाचा भर हा मंत्राच्या आध्यात्मिक शक्तीवरच आहे. अगदी. ती नेमकी येते कुठून? या गायत्री मंत्रामध्ये असं विशेष काय आहे की त्याला वेदांची जननी म्हटलं जातं? चला हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. मंत्र या शब्दाचा मूळ अर्थ आहे आमंत्रण किंवा आगत्यपूर्वक हाक मारणे. अच्छा. आणि गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ मानण्याचं कारण लेखात असं दिलंय की या मंत्रातील 24 अक्षरांमधूनच संपूर्ण वैदिक साहित्याचा जन्म झाला. म्हणजे हे मूळ आहे, सोर्स कोड सारखं. बरोबर. याला समजण्यासाठी एक सोपी उपमा वापरता येईल. गायत्री हे एक बीज आहे आणि 4 वेद हे त्यातून निर्माण झालेले एक विशाल वृक्ष आहे. वाव, ही उपमा खूप छान आहे. पण या मंत्राची रचना कशी आहे? लेखात त्याच्या 3 भागांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, बरोबर? होय. गायत्रीचे 3 मुख्य भाग आहेत, जे 3 देवींच्या शक्तींचे प्रतीक मानले जातात. पहिला भाग आहे सत्व, ज्याचं बीजमंत्र आहे रीम. हे सरस्वती देवीचं म्हणजेच ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान, ठीक आहे. दुसरा भाग आहे रज, ज्याचं बीजमंत्र आहे श्रीम. हे लक्ष्मी देवीचं म्हणजेच ऐश्वर्य आणि संपत्तीचं प्रतीक आहे. ज्ञान आणि संपत्ती. आणि तिसरा भाग तम. सर्वसाधारणपणे तम या शब्दाला आपण नकारात्मक अर्थाने पाहतो, जसं की अंधार किंवा आळस. पण इथे त्याचा संबंध शक्तीशी जोडला आहे. हा विरोधाभास नाही का? खूप छान मुद्दा मांडलात. लेखात त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तिसरा भाग आहे तम, ज्याचं बीजमंत्र आहे क्लीम. क्लीम. हो. हे काली किंवा दुर्गा देवीचं म्हणजेच शक्तीचं प्रतीक आहे. इथे तम याचा अर्थ आळस किंवा अंधार नाही. तर मग काय? तर ती मूळ शक्ती जी नकारात्मकतेचा नाश करून नवनिर्मितीला वाव देते. जसं काली देवी दुष्टांचा संहार करते, त्या अर्थाने ही संहारक शक्ती आहे, पण एका विधायक कार्यासाठी. अच्छा, म्हणजे डिस्ट्रक्शन फॉर क्रिएशन. अगदी. लेखात असंही म्हटलंय की मूळतः सत्व आणि तम याच 2 मुख्य शक्ती आहेत आणि त्यांच्या मिश्रणातून रज ही तिसरी शक्ती तयार झाली. अरे वा, म्हणजे एकाच मंत्रात ज्ञान, संपत्ती आणि शक्ती या तिन्ही प्रमुख गोष्टींची उपासना सामावलेली आहे. हे खूपच शक्तिशाली समीकरण वाटतंय. हो. आणि लेखात असंही म्हटलंय की ह्या मूळ गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरावरून 24 वेगळे गायत्री मंत्र तयार झाले आहेत. अगदी बरोबर. आणि ते विशिष्ट उद्दिष्टांसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ, गणेश गायत्री कार्यातील यशासाठी, लक्ष्मी गायत्री आर्थिक समृद्धीसाठी, तर सूर्य गायत्री आध्यात्मिक उन्नतीसाठी. प्रत्येक देवतेची स्वतःची गायत्री आहे, जी त्या देवतेच्या शक्तीला आवाहन करते. ठीक आहे, हे सगळं ऐकून खूप प्रभावी वाटतंय. पण मग साहजिकच प्रश्न येतो की ही शक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात कशी उपयोगी पडते? म्हणजे हे फायदे केवळ आध्यात्मिक पातळीवरचे आहेत की याचे काही ठोस भौतिक फायदेही आहेत, ज्याचा अनुभव एक सामान्य माणूस घेऊ शकतो? लेखानुसार याचे फायदे दोन्ही पातळ्यावर आहेत. आध्यात्मिक पातळीवर बोलायचं झालं तर हा मंत्र मुक्ती, परमानंद, आत्मदर्शन आणि अगदी निर्विकल्प समाधी यांसारखी जीवनाची अंतिम ध्येय गाठायला मदत करतो, असं नमूद केलं आहे. आणि दैनंदिन जीवनातील फायदे? कारण मला वाटते बहुतेक श्रोत्यांना त्यात जास्त रस असेल. हो, आणि लेख त्याबद्दलही सविस्तर माहिती देतो. माणसाच्या सर्व योग्य भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठीही हा मंत्र प्रभावी मानला जातो. म्हणजे कशा प्रकारच्या गरजा? लेखात अनेक उदाहरणे दिली आहेत, जसं की आर्थिक स्थिती सुधारणे,
परीक्षेत यश मिळवणे, स्मरणशक्ती वाढवणे, अच्छा. सतत भांडणाऱ्या जोडप्यांमध्ये सुसंवाद निर्माण करणे, जुनाट आजारांवर मात करणे आणि अगदी कोर्टातील खटले जिंकण्यासाठी याची मदत होते असे अनेक उपयोग त्यात सांगितले आहेत. लेखात या फायद्यांमागे काही शास्त्रीय किंवा तार्किक कारण दिलं आहे का? म्हणजे हे फायदे कसे मिळतात याचं काही स्पष्टीकरण आहे? हो, एक मनोरंजक संबंध लेखात जोडला आहे. गायत्री मंत्रातील जी 24 अक्षरे आहेत ना, हां. त्यांचा संबंध मानवी शरीरातील 25 ग्रंथींशी म्हणजे ग्लँडशी आणि मज्जासंस्थेच्या केंद्रांशी म्हणजे प्लेक्ससची आहे, असं मानलं जातं. थांबा. म्हणजे प्रत्येक अक्षराचं एक स्पेसिफिक व्हायब्रेशन जे शरीरातल्या एका विशिष्ट भागावर काम करतं, असं काहीसं. अगदी बरोबर. हा दावा अर्थातच आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेला नाहीये, पण योग आणि तंत्रशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे हं. की प्रत्येक अक्षराच्या उच्चाराने निर्माण होणारी कंपना शरीरातील विशिष्ट भागांना, जसं की पिच्युटरी, थायरॉइड किंवा पिनियल ग्रंथींना उत्तेजित करतात. म्हणजे हे असं आहे की मंत्राचा जप म्हणजे एक प्रकारची व्हायब्रेशनल थेरपी आहे, बरोबर. जी आपल्या शरीरातील रासायनिक संतुलन म्हणजे हार्मोनल बॅलन्स सुधारते. तुम्ही त्याला तसं म्हणू शकता. लेखातील तर्कानुसार या कंपनांमुळे हार्मोनल संतुलन सुधारतं. याचं आणखीन एक स्पष्टीकरण असं दिलं आहे की हा जप माणसाच्या रज म्हणजे अतिचंचलता आणि तम म्हणजे आळस. हो, या दोन्ही प्रवृत्ती कमी करून सत्वगुणांचा विकास करतो. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. चमचमीत खाण्याची इच्छा कमी होते आणि ताण, दुःख, भीती, राग, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्ती मिळते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. आता एका महत्वाच्या आणि नेहमीच चर्चेत असणाऱ्या प्रश्नाकडे येऊया. हं, गायत्री मंत्राचा जप हं. कोणी आणि कसा करावा? विशेषतः स्त्रिया हा जप करू शकतात का? यावर समाजात खूप वेगवेगळी मतं आहेत. आणि यावर लेखात लेखकाने अगदी स्पष्ट भूमिका घेतली आहे. काय म्हणतात ते? स्त्रियांनी जप करण्यास मनाई करणे हे पूर्णपणे चुकीचे आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे, असं ते म्हणतात. आणि याचं कारण ते वेदांमधूनच देतात. अच्छा. वेदांमधील अनेक मंत्रांची रचना स्त्री ऋषींनी, ज्यांना ऋषिका म्हटलं जातं, त्यांनी केली आहे. उदाहरणार्थ कोणत्या ऋषिका? गार्गी वाचकनवी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या अनेक विदुषी ऋषिका होत्या. गार्गी तर ऋग्वेदातील काही मंत्रांची रचयिता आहे. म्हणजे मूळ वेदांमध्येच स्त्रिया मंत्र रचत होत्या. अगदी. लेखानुसार स्त्रियांना मंत्रजपापासून दूर ठेवण्याची बंधनं ही नंतरच्या काळात म्हणजे मध्ययुगात जातीव्यवस्थेमुळे आली. वैदिक काळात अशी कोणतीही बंधनं नव्हती. म्हणजे स्त्रियांना पुरुषांइतकाच मंत्र जपण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं लेखाचं म्हणणं आहे. हो, पूर्ण अधिकार आहे. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. बरोबर. मग जप करण्याची योग्य पद्धत कोणती? काही सोपे नियम आहेत का, जे कोणीही पाळू शकेल? हो, लेखात काही सोपे आणि व्यावहारिक नियम दिले आहेत. पहिला नियम आहे संख्येचा. किती वेळा जप करायचा? दररोज किमान 108 वेळा जप करावा, ज्याला साधारण 15-20 मिनिटं लागतात. आणि ते शक्य नसेल तर? ते शक्य नसल्यास किमान 24 वेळा तरी करावा. आणि मंत्र सिद्ध करण्यासाठी म्हणजे त्याचं पूर्ण सामर्थ्य अनुभवण्यासाठी 24 लाख जपाचं उद्दिष्ट ठेवावं लागतं. अच्छा. आणि बसण्याची पद्धत, वेळ, दिशा याबद्दल काही सूचना? हो, शक्यतो स्नान करून किंवा किमान हातपाय धुवून बसावे. हां. जमिनीवर थेट बसू नये, कारण असं मानलं जातं की शरीरात निर्माण होणारी जैविक ऊर्जा म्हणजे बायो इलेक्ट्रिसिटी पृथ्वीत निघून जाते. म्हणून मग आसनावर बसायचं. हो, सुती किंवा लोकरीच्या आसनाचा वापर करावा. जागा शांत आणि हवेशीर असावी. आणि वेळ? वेळेबद्दल सांगायचं तर सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त सर्वोत्तम मानली जाते. तेव्हा पूर्वेकडे तोंड करून बसावं. आणि संध्याकाळी? सूर्यास्तानंतर जप करायचा असेल तर पश्चिमेकडे तोंड करून बसावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जप करताना पाठ आणि मान ताठ ठेवावीत. लेखात श्वासोच्छवासाच्या एका विशेष पद्धतीचाही उल्लेख आहे. मला वाटतं ती पद्धत खूपच रंजक आहे, कारण ती केवळ तोंडी जपाच्या पलीकडे जाते. अगदी बरोबर. आणि ती पद्धत मंत्राचा प्रभाव अनेक पटींनी वाढवते. ती प्राणायामाशी जोडलेली आहे आणि 4 भागांमध्ये विभागली आहे. कशी? पहिलं, श्वास आत घेताना म्हणजे पूरक करताना मनात ओम भूर्भुव स्व म्हणावं. ठीक. दुसरं, श्वास आत रोखून धरलेल्या अवस्थेत म्हणजे अंतःकुंभक तत्सवितुर्वरेण्यम म्हणावे. श्वास रोखून. तिसरं, श्वास हळूहळू बाहेर सोडताना म्हणजे रेचक करताना
भर्गो देवस्य धीमही म्हणावे. आणि मग आणि चौथं, श्वास पूर्णपणे बाहेर सोडून रोखलेल्या अवस्थेत म्हणजे बाह्यकुंभक, धियो यो नः प्रचोदयात म्हणावे. वा, म्हणजे प्रत्येक श्वासासोबत मंत्राचा एक एक भाग जोडलेला आहे. हो, यामुळे मन अधिक एकाग्र होतं आणि मंत्राची स्पंदनं शरीरात आणि मनात खोलवर पोचतात. तर आज आपण पाहिलं की गायत्री मंत्र केवळ एक धार्मिक श्लोक नाही, तर लेखाच्या दाव्यानुसार ते एक असं साधन आहे जे आध्यात्मिक उन्नतीसोबतच भौतिक जीवनातही यश आणि समाधान मिळवून देऊ शकतं. यातील अनुभव आपल्याला विचार करायला लावतात, तर जपाची पद्धत आपल्याला एक व्यावहारिक मार्ग दाखवते. बरोबर. लेखाच्या शेवटी लेखक एका सुंदर उपमेचा वापर करतात. कोणती? ते म्हणतात की आपली अवस्था त्या कस्तुरी मृगासारखी झालीय, अच्छा. ज्याच्या नाभीतच कस्तुरी असते पण तो तिचा सुगंध जंगलात इतरत्र शोधत फिरतो. खरंय, सुख आणि समाधानाचं साधन आपल्या जवळच असूनही आपण ते बाहेरच्या जगात शोधत असतो. अगदी. ही चर्चा ऐकल्यानंतर एक विचार मनात येतो. लेखात सुचवल्याप्रमाणे जर दिवसातील फक्त 15-20 मिनिटे खर्च करून यशाचा हा राजमार्ग अनुभवण्याची शक्यता असेल, तर स्वतः प्रयोग करून पाहण्यापासून आपल्याला नेमकं काय अडवतं? आपला अविश्वास, आपला संशय, की फक्त आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा आळस? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. This is placeholder media that you'll see if you add a layout to an empty scene. You can go ahead and delete it.